पावसाळ्यामध्ये आंब्याच्या झाडाला पाणी किती टाकावे? तर मी ही माहिती घेऊन आलेलो आहे. तर माहिती पूर्ण बघा. आंब्याच्या झाडाला पाणी पावसाळ्यामध्ये किती टाकायचे? तर चला आता आपण सुरू करूया. पाणी किती टाकावे? पावसाळ्यात जमिनीतील ओलावा लक्षात घेऊनच पाणी द्यावे. झाडाचे वय 1 ते 2 वर्ष, 5 ते 10 लिटर. पाणी देण्याचे अंतर 15 ते 20 दिवसांनी गाळाभोवती बेसनमधून. ओके. 3 ते 5 वर्ष, 10 ते 20 लिटर टाकावे. 20 ते 25 दिवसांनी अंतर गाळाभोवती बेसनमधून. 6 ते 10 वर्ष, 20 ते 30 लिटर, 25 ते 30 दिवसांनी अंतर गाळाभोवती बेसनमधून. 10 वर्ष व जास्त 30 ते 50 लिटर टाकावे. 30 ते 40 दिवसांनी अंतर गाळाभोवती बेसिनमधून. पावसाळ्यात पाणी द्यावे कधी? तर काही टिप्स आहेत पावसाळ्यामध्ये पाणी द्यावे कधी. तर पाऊस 7-10 दिवस पडला नाही तर पाणी द्यावे. 1 नंबरचा आहे स्टिप आहे. दुसरा पॉईंट आहे माती कोरडी व भेगा पडल्यास पाणी द्यावे. आणि तिसरा स्टेप आहे हलकी चिकणमाती कमी पाणी. आणि लास्टचा आहे गाळाभोवती बेसिनमध्येच पाणी द्यावे. चौथा ऑप्शन आहे. तर हे 4 ऑप्शन आहेत. आणि पावसाळ्यात पाणी देण्याचे फायदे ह्याचे पण 4 ऑप्शन आहेत. तर घेऊया आपण पहिला ऑप्शन आहे मुळांची वाढ चांगली होते. दुसरा ऑप्शन आहे फुलधारणा व फळधारणा वाढते. तिसरा ऑप्शन आहे पानगळ कमी होते. आणि चौथा ऑप्शन आहे लास्टचा झाडाची वाढ मजबूत होते. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी ह्या पण 4 टिप्स आहेत. 1 नंबरची टिप्स आहे झाडाभोवती पाणी साचू देऊ नये. आणि 2 नंबरची टिप आहे गाळाभोवती निचरा ड्रेनेज करा. तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे तण व गवत वेळोवेळी काढा. आणि चौथा ऑप्शन आहे सेंद्रिय खताचा वापर करा जास्तीत जास्त असा आहे. तर योग्य पाणी निरोगी झाड भरघोस उत्पन्न होते. आणि पावसाळा म्हणजे भरपूर पाणी नाही, योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे. हो ना, योग्य वापर करायला पाहिजे. लक्षात ठेवा अति पाणीमुळे कुजणे. 3 टिप आहेत. लक्षात ठेवायचे आहे सर्वांनी 3 टिप्स. अति पाणीमुळे कुजणे 1 नंबरचा ऑप्शन आहे. कमी पाणी वाढ कमी होणे दुसरा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन आहे योग्य पाणी चांगली वाढ. फळधारणा अधिक होते. हो, फळधारणा अधिक होते पावसाळ्यामध्ये जास्त. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाच व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर माझ्या चॅनलचे नाव यूट्यूब स्टार रवी या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना माहिती सांगितली आहे. तर काही माझं टिप्स चुकल्या असतील तर गडबडीमध्ये मी व्हिडिओ काढलेला आहे हा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी छोटीशी माहिती घेऊन आलो होतो आणि आता मी ती माहिती संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट भेटूया.